सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी, कधी भरावी, कोणी भरावी हे आपण आज पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याकडे घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही अष्टमी किंवा नवमी तिथीला भरली जाते, कारण नवमीला घट हलणार असतात. आपण आपल्या देवीला निरोप देणार असतो, म्हणून निरोपाच्या आधी आपण आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरावी. ओटी भरणे हेही कुलधर्म आणि कुलाचार याचाच एक भाग आहे. तुम्ही ही ओटी घरी, तुमच्या घटाला आणि जिथे तुम्ही देवळामध्ये जर कुलदेवीच्या ठिकाणी जाणार असाल तिथेही तुम्ही ओटी भरू शकता. आधी आपण सर्व साहित्य पाहूया जे आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी लागणार आहे. देवीची ओटी भरण्यासाठी हे पहा, इथे साडी घेतली आहे. साडीवर खण आहे. या खणाची त्रिकोणी घडी करून घेतली आहे. तसेच ओटी भरण्यासाठी इथे पाण्याने पूर्ण भरलेला नारळ आहे. 5 वाण आहेत, हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम. तसेच देवीसाठी फणी, कुंकवाचा करंडा, काजळ, जोडवी, तेल, आरसा, हिरव्या बांगड्या, मणिमंगळसूत्र, नथ, मेहंदी, टिकलीचं पाकिट, क्लिप आणि लाल कापड. हा सर्व देवीचा साज शृंगार आहे जो आपण ओटीबरोबर ओटीमध्ये घालणार आहोत. या सर्व शृंगाराबरोबर देवीला आपण वेणीही देणार आहोत, त्यामुळे इथे वेणी घेतलेली आहे. तसेच ओटीमध्ये आपण तांबूल आणि दक्षिणाही ठेवणार आहोत. ज्यांना देवीला साडी चोळी घेणे शक्य होणार नाही त्यांनी देवीला नुसता खण किंवा देवीची जी लाल ओढणी असते ती अर्पण केली तरी चालेल. देवीच्या ओटीमध्ये सर्व साहित्याबरोबरच वस्त्राचाही समावेश असला पाहिजे. तुम्हीच पहा ना, आपल्याला जर कोणी साडी आणि आपल्या आवडीचा सर्व साजशृंगार दिला तर आपल्याला किती आनंद होतो. तसंच देवीलाही या वस्तू ओटीमध्ये अर्पण केल्या तर आनंद होतो. यामुळे ती प्रसन्न होते व आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. नाहीतर आपण कोण हो, तिला काय देणारे. ती तर या जगताची जगज्जननी आहे, तिला काहीच कमी नाही. ती फक्त आपल्या भक्ताची भक्ती पाहत असते. म्हणूनच आपल्याला जशी जमेल तशी यथाशक्ती आपण आपल्या देवीची भक्ती करावी व ओटी भरावी. तर ओटी भरण्यासाठी ताटात आधी साडी ठेवावी. परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत आहे. तर नऊवारी साडीच का, तर नऊवारी साडी अर्पण करणे हे देवीचे 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील 9 वार हे नवदुर्गेची 9 रूपे दर्शवितात. नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजे शक्तीची रूपे सामावलेली आहेत, त्या दुर्गा देवीला तिच्या 9 अंगासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. साडी घेऊन झाल्यावर साडीवर खण ठेवायचा आहे. या खणाला त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे. त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे. देवीला त्रिकोणी आकारात खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असे रंग निवडू शकता. साडीवर ठेवण्यात येणारा खणाचा रंगही शुभ असावा, जसे की लाल, सोनेरी, पिवळा या पद्धतीने. साडी ही शक्यतो जरी काठाची असावी. साडी आणि खण ठेवल्यावर त्यावर संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. यानंतर त्यावर 5 वाण म्हणजेच हळद कुंकू तर आपण घेणारच आहोत. 5 वाणामध्ये हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबरं ठेवायचं आहे. आपण ज्या ओटीमध्ये गोष्टी ठेवतो तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे बरं का. जसे की तांदूळ हे अखंड असतात, ज्याला कधीही कीड लागत नाही आणि ती धनधान्य अभिवृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून आपण तांदूळ घेतो.
सुपारी. सुपारी म्हणजे प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. बघा ना, कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुपारीला खूप जास्त महत्त्व आहे. लग्नामध्ये सुपारी फोडणे किंवा हळदी कुंकामध्ये पान सुपारी देणे, असंही ह्या सुपारीला महत्त्व आहे. बदाम. बदाम हे बुद्धीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर आपण घेतो खारीक. खारीक हे उत्तम आरोग्याचं प्रतीक आहे. हळकुंड. हळकुंड हे मातीमध्ये उगवते. आपण शक्यतो ओटी भरताना त्यामध्ये लेकरूवाळं हळकुंड घेतो. लेकरूवाळं म्हणजे वंशवृद्धी, म्हणून हळकुंड हे वंशवृद्धीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. हे सर्व ओटीमध्ये घेतल्यानंतर यामध्ये आता वेणी व फणी व देवीचा साजशृंगाराच्या गोष्टी ठेवायच्या आहेत. यामध्ये काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, जोडवी, मेहंदी, आरसा, हळद कुंकू, असं तुम्हाला जे वाटे, नथ, तर तुम्ही हिरव्या बांगड्या, अशा साजशृंगाराच्या सर्व वस्तू आपण ओटीमध्ये ठेवणार आहोत. याबरोबर देवीला दक्षिणाही ठेवायची आहे. ओटीत दक्षिणेबरोबर पानाचा विडाही ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. या विड्यालाच तांबूल असे म्हणतात. यात सुपारी किंवा तंबाखू नसावी याची काळजी घ्यावी. ओटीच्या साहित्यावर आपण जो नारळ घेतला आहे त्या नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी. नंतर ताटात आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर आपल्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपण उभं राहायचं आहे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी आता अर्पण करायचे आहे. तुम्ही जर घरामध्ये देवीची ओटी भरत असाल तर आपल्या ओंजळीत जे साहित्य आहे ते 3 वेळा देवीच्या चरणाला स्पर्श करून पुन्हा खाली ठेवून असं 3 वेळा करायचं आहे. आणि त्यानंतर ते साहित्य देवीच्या चरणांवर अर्पण करायचं आहे. ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहायचे आहेत. अर्थातच हे आपण घरी जेव्हा आपण देवीची, आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा करू शकतो. कारण मंदिरामध्ये किंवा आपल्या कुलदेवतेच्या मूळस्थानी जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा हे शक्य नसतं. कारण आपल्याला ते पुजाऱ्याच्या किंवा गुरुवांच्या हाती द्यावं लागतं आणि ते सर्व ते ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण करत असतात. तर मंदिरात आपण देवीला जी साडी अर्पण केलेली असते ती साडी तिथेच अर्पण करायची असते. तसंच आपण जी घरच्या देवीला आपण ओटी भरणार आहोत ती अर्पण केलेली साडी आपण परिधान करायची असते किंवा एखाद्या सवाष्णीला किंवा सुवासिनीला तुम्ही ती साडी देऊ शकता. मंदिरात जेव्हा आपण देवीला ओटी अर्पण करतो तेव्हा ते सर्व साहित्य आपण मंदिरातच ठेवून येतो किंवा मंदिरात अर्पण करून येतो. पण तुम्ही बघितलं असेल खूप वेळेला की जेव्हा आपण मंदिरात साडी देतो किंवा त्या साड्या पुन्हा बाहेर विकायला येतात किंवा आपण देवीच्या ठिकाणी जाऊन ती साडी विकत घेतो पुन्हा आपल्याला घालण्यासाठी देवीचा आशीर्वाद म्हणून. तर जर तुम्हाला शक्य असेल तर देवीच्या चरणी मंदिरांमध्ये देवीच्या मूळ ठिकाणी जेव्हा तुम्ही साडी अर्पण करता तेव्हा पुजाऱ्याला जर तुम्ही विनवणी केली आणि ती साडी तुम्ही परत मागून घेतली ती तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलासुद्धा तुम्ही ती साडी देऊ शकता. आणि जसं मी मगाशी म्हणले की साडी ही नऊवारी असावी. तर देवीच्या मूळ ठिकाणी जेव्हा तुम्ही ओटी भरता तेव्हा ती साडी नऊवारीच असावी याबद्दल मी स्वतः आग्रही राहील. आणि जर तुम्ही घरी देवीची आपण घटस्थापनेसमोर देवीची जेव्हा ओटी भरणार आहोत आपल्या कुलदेवीची तेव्हा ती साडी तुम्ही 6 वारी घेतली तरी चालेल. त्यातलं साहित्य तुम्ही वापरू शकता. जे तुम्ही साडी म्हणा किंवा त्यातलं शृंगाराचं साहित्य आहे तेही तुम्ही वापरू शकता. तसेच त्याच्यामध्ये जो नारळ आपण ठेवला आहे त्या नारळातील खोबरं हा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या देवीचा कुलधर्म कुलाचार करायचा आहे. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा आपण शिधाई देवळामध्ये देत असतो. शिधामध्ये आपण गव्हाचं पीठ, मीठ, हरभऱ्याची डाळ, तेल हे सर्व आपण तिथं ज्या परड्या असतात त्यामध्ये घालत असतो किंवा तिथे जे आराधी बसलेले असतात त्यांच्या हातामध्ये परडी असते त्याच्यामध्ये आपण ते ठेवत असतो किंवा देवीला तिथे दान देत असतो. तसंच आपल्याला घरीही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये देवीच्या समोर ताटामध्ये डाळ, गूळ, तेल, मीठ, पीठ हे सर्व ताटामध्ये भरून देवीसमोर देवीला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा आपण आपल्या ते स्वयंपाकघरामध्ये देवीचा प्रसाद म्हणून त्या सर्व
साहित्यामध्ये ते टाकून घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे ते नैवेद्याबरोबर आपल्याला खाल्ल्या जाईल. आज देवीची 5वी माळ म्हणजे ललिता पंचमी आहे. आज नवदुर्गांमधील दुर्गेचे स्कंदमाता हे 5वे स्वरूप आहे. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पार्वती, महादेवाची पत्नी म्हणून माहेश्वरी, शुभ्रवर्ण असणारी म्हणून गौरी ही सर्व स्कंदमातेची नावे आहेत. कमळाच्या आसनावर विराजमान असणारी म्हणून पद्मासना असे देखील म्हणतात. तसेच विद्यावाहिनी हे पण तिचे नाव आहे. स्कंदमाता या अवताराची उत्पत्ती सांगताना एक कथा सांगितली जाते. एकदा कार्तिकेयाला म्हणजे स्कंदाला इंद्र खूप चिडवू लागला की तू शिवपार्वतीचा पुत्र नाही आहे. बिचारा कार्तिकेय व्यथित झाला, दुःखी झाला. बाळ दुःखी असल्याने कोणत्या मातेला आवडेल बरे? पार्वती माता सिंहासनावर विराजमान होऊन तात्काळ प्रगट झाली आणि स्कंदाला उचलून कुशीत घेतले. स्कंदाची माता ही स्कंदमाता. सृष्टीमध्ये प्रथम प्रसूत होणारी स्त्री स्कंदमाता म्हणून मानली जाते. या स्कंदमातेचे स्वरूप चतुर्भुज आहे. ती सिंहासनावर विराजमान आहे. एका हाताने स्कंदाला सावरलेले असून एक हात वर मुद्रेत आहे. 2 हातांमध्ये कमळ आहे. नवरात्रीमधील पंचमीला ललिता पंचमी असे म्हणले जाते. स्कंदमाता या देवीची उपासना केल्याने मन विशुद्ध चक्रात स्थिर होते. साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. साधकाचे मन सर्व बंधनातून मुक्त होते. भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो. मृत्यूलोकातच परमशांती सुखाचा अनुभव प्राप्त होतो. स्कंदमाता सूर्यमंडळाची अधिष्ठात्री असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. बाल कार्तिकेयासह सिंहारूढ असणारी स्कंदमाता पुत्रवती मातेचे मूर्तिमंत रूप आहे. या तिच्या रूपात शौर्य आणि करुणा यांचा संगम झालेला दिसतो. सिंह शौर्याचे प्रतीक असून देवी रूप करुणामय आहे. प्रेम वात्सल्य तिच्या डोळ्यातून पाझरत आहे. स्कंदचा खरा अर्थ तज्ज्ञ निष्णात असा आहे. मातेच्या कुशीतील हा स्कंद निष्णात असला तरीसुद्धा निराकस आहे. स्कंद मातेची उपासना करीत असताना अनासयेच स्कंदाची देखील उपासना घडते. भारतामध्ये स्कंदमातेची हिमाचल प्रदेशात खकनाल येथे गुफा मंदिर, वाराणसी येथे वागेश्वरी मंदिर, दिल्ली येथे पडपटगंज येथे मंदिर अशी काही मंदिरे आहेत. यापैकी दिल्ली येथील पटपडगंज मंदिर सर्वात प्राचीन आहे. वाराणसी येथील वागेश्वरी मंदिरात लोक पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. स्कंदमातेच्या पूजादिनी 5 वर्षाच्या 5 कुमारिकांची पूजा करून त्यांना खीर मिठाईयुक्त भोजन दिले जाते. भोजनोत्तर या कुमारिकांचा लाल वस्त्र देऊन सत्कार केला जातो. स्कंदमातेला केळी तसेच केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. 6 विलायची स्कंदमातेस वाहून त्याचे सेवन केले असता बुद्धिवर्धन होते असे मानले जाते. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.